हे प्रकरण मर्यादित नाही। या प्रकरणाची पाळंमुळं खोदावी लागतील आणि त्यातनं बीड जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारची लॉलेसनेसची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे ती परिस्थिती आपल्याला संपवावी लागेल। आपण जर याची पार्श्वभूमी थोडी बघितली तर खऱ्या अर्थानं आवाडा एनर्जी याने एक फार मोठी गुंतवणूक त्या ठिकाणी सोलरमध्ये केलेली आहे, बीडमध्ये केली आहे। त्यांचं नाव आवाडा ग्रीन एनर्जी आहे। ते सोलर आणि पवन चक्कीचं काम करतात। त्या पवन चक्कीमध्ये त्यांनी केलेली आहे आणि यातनं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कामं निघतायत, लोकांना रोजगार मिळतो आहे। आणि म्हणून काही लोक ही कामं आम्हालाच द्या, आम्ही म्हणू त्या रेटनेच द्या, आणि नसतील द्यायची तर आम्ही सांगू तेवढी आम्हाला खंडणी द्या, अशा प्रकारच्या मानसिकतेमध्ये त्या ठिकाणी वावरताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि मग यातलाच एक प्रकार जो आहे, साधारणपणे 6/12/2024 रोजी 12-12:30च्या दरम्यान हे जे मसाजोग इथे आवाडा ग्रीन एनर्जीचं ऑफिस आहे त्या ठिकाणी अशोक नारायण घुले, सुदर्शन घुले, प्रतीक घुले असे सगळे जे काही आरोपी आहेत, हे आरोपी त्या ठिकाणी गेले। पहिल्यांदा त्यांनी तिथला जो वॉचमन आहे अमरदीप भगवान सोनवणे याला शिवीगाळ आणि मारहाण केली। त्यानंतर तिथले सिनियर मॅनेजर, प्रोजेक्ट मॅनेजर शिवाजीराव थोपटे हे त्या ठिकाणी आले, त्यांना देखील त्यांनी मारहाण केली। आणि मारहाण चालू असताना साहजिक त्यांनी तिथले जे सरपंच आहेत संतोष अण्णा देशमुख यांना फोन केला की अशा प्रकारे हे येऊन मारहाण करतायत आणि हे